नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त असे पालक रोल. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम पालक रोल बनवण्यासाठी इथे मी घेतली आहेत पालकाची अशी मोठमोठी पाने. तर ही पाने जी आहेत ती मी स्वच्छ अशी धुवून तसेच निवडून घेतलेली आहेत. पालक रोल करण्यासाठी आपल्याला पालकाची अशाच प्रकारची मोठमोठी पाने घ्यायची आहेत. इथे तुम्ही पाहू शकता घेतलेल्या सर्व पानांचे जे देठ आहेत ते मी कट करून घेतले आहेत. कारण पालक रोल करताना जो रोल आहे तो देठांमुळे व्यवस्थित असा बनला जात नाही, रोल तुटला जातो. त्यामुळे इथे पालक रोल करताना पालकाच्या पानांचा देठ इथे मी कट करून घेतला आहे. तर आता पालक रोल करण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतले आहेत 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून थंड केल्यानंतर याचे मी साल काढून घेतले आहेत. आता या साल काढलेले बटाटे जे आहेत ते मी इथे खिसून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटे मी खिसून घेत आहे. यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त असे पालक रोल. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे सर्व बटाटे आहेत ते खिसून तयार आहेत. आता यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात. सर्वात प्रथम यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा लसूण, हिरवी मिरची, जिरे याची पेस्ट. ही पेस्ट ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा हळद ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे चिमूटभर हिंग, तसेच चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा साखर, तसेच अर्धा लिंबाचा रस ॲड करून घेतल्यानंतर आता हे जे सर्व साहित्य आहे ते या बटाट्यामध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. पालक रोलसाठी लागणारा मसाला जो आहे तो इथे आपण तयार करून घेत आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला जो सर्व मसाला आहे तो मस्त असा एकजीव झालेला आहे. पालक रोलसाठी लागणारा मसाला इथे तयार आहे. आता पुढील प्रोसेस करून घेऊयात. आता इथे पालक रोलसाठी लागणारे जे बॅटर आहे ते तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतले आहे 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ. याचे वजनी प्रमाण 100 ग्रॅम आहे. हे पीठ मी चाळून घेतलेले आहे. या पिठामध्ये ॲड करत आहे पाव चमचा हळद, तसेच पाव चमचा क्रश केलेला ओवा ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. आता हे सर्व जे साहित्य आहे ते या बेसन पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये लागेल असे पाणी ॲड करून आपल्याला याचे मध्यम पातळ असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. एकदम जास्त पाणी ॲड करायचे नाही, नाहीतर हे बॅटर खूप जास्त पातळ असे बनले जाते व हे पानांना व्यवस्थित असे चिकटले जात नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धा ग्लास पाणी ॲड केले आहे व हे बॅटर इथे फेटून घेत आहे. यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये, व्यवस्थित असे आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचे आहे. तर इथे मला आणखीन पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती, त्यानुसार इथे मी 3 टेबलस्पून आणखीन पाणी ॲड केले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे आपले बॅटर तयार आहे. अगदी सहजरित्या याची धार पडली जात आहे. अशाच प्रकारे आपल्याला याचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. जास्त प्रमाणात पातळ नाही किंवा जास्त प्रमाणात घट्ट नाही, मध्यम स्वरूपाचे पातळ अशा प्रमाणात हे बॅटर इथे तयार करून घेतलेले आहे. बॅटर इथे तयार आहे. आता आपण आपले पालक रोल बनवून घेऊयात. त्यासाठी आपण जी पालकाची पाने घेतलेली आहेत त्यामधील एक पान घेऊन याला मी आता आपण जो बटाट्याचा मसाला तयार केलेला आहे तो लावून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने हा बटाट्याचा मसाला जो आहे ते या पानाला लावून घ्यायचा आहे. कारण हे पान अतिशय नाजूक असते, त्यामुळे हे पान तुटण्याची शक्यता असते. तिथे तुम्ही पाहू शकता सर्व जो बटाट्याचा मसाला आहे तो मी पानाला व्यवस्थित असा लावून घेत आहे. पूर्ण पानाला हा बटाट्याचा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे. बटाट्याचा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा कोट करून घेतल्यानंतर आता याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. पानाची जी खालची बाजू आहे त्या बाजूने याला व्यवस्थित असे गुंडाळत याचा रोल बनवायचा आहे. तर व्यवस्थित असा हलका हाताने याचा रोल बनवून घ्यायचा आहे, नाहीतर हा रोल तुटला जाऊ शकतो. तिथे पाहू शकता आपला रोल इथे बनवून तयार आहे. आता याला तयार मसाला थोडासा लावून अशा प्रकारे या रोलचा वरचा भाग आहे तो असा बंद करून घ्यायचा आहे. तिथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला पालक रोल जो आहे तो तयार आहे. तयार झालेला जो पालक रोल आहे तो आता एका प्लेटमध्ये मी ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेली जी सर्व पाने आहेत
त्याचे मी इथे असेच रोल बनवून घेत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त असे पालक रोल। तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे तुम्ही नक्कीच पहा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा। या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। साहित्य व त्याचे योग्य प्रमाण हे दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी घरी बनवताना याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले सर्व जे पाने आहेत त्याचे पालक रोल इथे बनवून तयार आहेत। आता हे रोल जे आहेत ते आपण जे बॅटर बनवून घेतले आहेत त्यामध्ये व्यवस्थित असे कोट करून घेणार आहोत। सुरुवातीला एक रोल जो आहे तो मी व्यवस्थित असा या बॅटरमध्ये कोट करून घेतला आहे। बॅटरमध्ये कोट करून घेतल्यानंतर याला लागलेले जे बॅटर आहे ते थोडेसे असे हलकेसे प्रेस करून घ्यायचे। तर आता हे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत रोल। त्यासाठी इथे तेल गरम करण्यास ठेवले होते। तेल आपले गरम झालेले आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मीडियम ठेवलेली आहे। अशा प्रकारे सर्व जे रोल बनवून घेतलेले आहेत ते या बॅटरमध्ये कोट करून आता इथे मी डीप फ्राय करून घेत आहे। सर्व जे रोल आहेत ते मी डीप फ्राय करण्यासाठी तेलामध्ये ॲड केले आहेत। लगेचच यांना आपल्याला पलटवायचे नाही, तेलामध्ये व्यवस्थित असे सेट होऊन द्यायचे। 2 मिनिट व्यवस्थित असे सेट झाल्यानंतर आता यांना मी दुसऱ्या बाजूने डीप फ्राय होण्यासाठी तेलामध्ये पलटवून घेत आहे। गॅसची मीडियम फ्लेम इथे मी ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवरतीच हे रोल आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने हे व्यवस्थित असे हे डीप फ्राय झालेले आहेत। आता हे सर्व जे पालक रोल आहेत ते तळून तयार आहेत। तर आता मी तेलामधून बाजूला काढून घेत आहे। इथे तुम्ही पालक रोलचा कलर पाहू शकता, किती छान असा दिसत आहे। घरामध्ये कोणतीही पार्टी असेल त्यासाठी स्नॅक्स म्हणून ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। तसेच मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे। तर इथे याचप्रमाणे आता उरलेले सर्व जे पालक रोल आहेत तेही इथे मी तळून घेत आहे। तर आता हे पालक रोल ही आपले मस्त असे तळून तयार आहेत। तर फ्रेंड्स, पालकाची भाजी जी आहे ती शक्यतो करून बऱ्याच जणांना खाण्यासाठी आवडत नाही, परंतु ही भाजी जी आहे ती शरीरासाठी खूप पौष्टिक अशी असते। लहान मुले तर शक्यतो करून ही भाजी खात नाहीत, तर त्यांना अशा प्रकारे ही रेसिपी बनवून दिली तर यातील पौष्टिक गुणधर्म नक्कीच मिळतील। मस्त अशी ही रेसिपी आहे। त्यांना बनवून जर दिली लहान मुलांना तर नक्कीच आवडीने खातील। अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे, तर नक्कीच घरी ट्राय करा। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्व जे पालक रोल आहेत ते मस्त असे खाण्यासाठी तयार आहेत। यांचे बाइंडिंग पाहू शकता किती छान असे झाले आहेत। खूप छान असे कुरकुरीत हे पालक रोल खाण्यासाठी ते तयार होतात। तर फ्रेंड्स, ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा। तर फ्रेंड्स, परत भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।